अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी एकत्र जमलेले आहोत। कामखेडा आणि कामखेडाच्या पंचक्रोशीतून आपण सर्वांना इथं एकत्रित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना। मी कुठल्याही नेत्यांचं याच्यानंतर नाव घेणार नाही, कारण काय राष्ट्रवादी म्हणली ती पवारसाहेबांची आहे आणि शिवसेना म्हणली ती ठाकरेंची आहे। त्यामुळे परत परत तो उच्चार आपल्या व्यासपीठावरून तरी व्हावा त्याची गरज नाही। ज्यांना आपली ओळख पटवून द्यायची, कुणाचे कशाचे ते सांगतो, पण जनतेमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हे ठरलेलं आहे। हे दोन नाव आली त्याच्यासमोर जे चेहरे येतात त्याला काही परत दुसरा उल्लेख करण्याची गरज नाही। आपल्याला आपल्या मतदारसंघासाठी काँग्रेसला ही जागा आघाडीमध्ये आहे। आपल्या उमेदवाराचं चिन्ह हे पंजा आहे, त्याच्यामुळे त्याची काही नवीन ओळख आपल्याला करून द्यायची गरज नाही। या व्यासपीठावर नाना आहेत, यशवंत भैया आहेत, प्रमोद जाधव आहेत, आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष चक्रे, सगळेच मोठे आपले सगळे गावाचे सरपंच, पाटील, त्यांचे उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावातली सगळी मंडळी, काँग्रेसला मानणारी, अनेक वर्ष काँग्रेसमुळं जे काही घडलेलं आहे त्याचे सर्वजण आपण साक्षीदार आहात आणि पुढच्या पिढीलाही योग्य मार्गदर्शन करणारी मंडळी आज कामखेड्यामध्ये एकत्र झालेली आहे। आणि आज तुमच्या समवेत आपले उमेदवार डॉक्टर साहेब आहेत। ह्या डॉक्टर साहेबांना ह्या गावाची किंवा इथल्या गावातल्या कोणत्याही परिवाराची नवीन ओळख करून द्यायची नाही। ते यशवंत भाईंनी पहिलंच सांगितलेलं आहे की जे डॉक्टर आपल्या परिवाराला कौटुंब मानून जी सेवा देत आलेले आहेत, कधीही त्यांच्याकडं फीसचा तकादा नाही किंवा एखादा माणूस आपण पाठवला त्याला परत निराशानं यावं लागेल। आणि ह्या निवडणुकीमध्ये असा उमेदवार एका राष्ट्रीय पक्षाने आपल्याला दिलेला आहे, आपल्या पक्षाने अशा उमेदवाराचं नाव जाहीर केलं की जेणेकरून आपली कार्यकर्ते म्हणून जी उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतोय, नेते मंडळींकडून त्यांच्याबद्दलचे उद्गार आपल्या समोर येत आहेत। आणि आम्ही ह्या गावामध्ये आल्यापासून हनुमान मंदिरापासून इथपर्यंत त्या जल्लोषामध्ये तुम्ही उमेदवाराला इथपर्यंत आणलेलं आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 7 मेला आपण काय करणार आहात त्याच्यावर वेगळं काही चित्र इथं असेल असं वाटणार नाही। हे गाव नेहमीच काँग्रेसच्या विचारात राहिलेलं आहे। या परिसरामध्ये काँग्रेसचा विचार चांगल्या पद्धतीनं रुजलेला आहे। पण काही काळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये खासदारकीची निवडणूक, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणावं तसं यश, जो नेहमी आपण म्हणतो लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला, खासदारकीच्या निवडणुकीत होतं जे म्हणावं तसं यश आपल्याला त्यावेळेस आलं नाही। आपले जे मतदार होते, आपला जो मतदान होता तो शाबूतच आहे। काँग्रेसचं मतदान कुठंही इकडं तिकडे गेलं नाही। पण काही गेली 10 वर्ष ज्या पद्धतीचा प्रचार होतोय, ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं, जे आश्वासनं दिले जातात, त्याच्यामुळे गुरळ किंवा ही जी निर्माण होते लोकांच्या समोर, लोकांना काहीतरी आशावादी वाटतं आणि काही नवीन मतदार किंवा त्याच्यामध्ये काही लोक फसली। पण एखादा आपल्या मधलाच कोणी फसला असेल तर त्याला आता आपण समजण्याची गरज आहे। ठीक आहे, हरकत नाही, त्यावेळेस झालं, तुम्ही प्रयत्न करून बघितला, त्याच्यामध्ये तुम्हाला जी आशा अपेक्षा होती ती फक्त अपेक्षा पूर्ण झाली का नाही हाही तपास आहे। शेवटी लोकशाहीची निवडणूक आहे, खासदारकीची निवडणूक आहे की ज्या आश्वासनाच्या आधारे तो खासदार त्या पक्षाचा ह्या भागातून निवडून गेला त्या पक्षाला आपण विचारलं पाहिजे की ज्या ज्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढला, जे काही आम्हाला त्यावेळेस देशामध्ये सांगितलं गेलं, तुमचं सरकार देता आल्यानंतर तुम्ही हे करणार होता, सरकार तुमचं आलं, पण तुम्ही सरकार आल्यानंतर केलं काय? सरकार येण्यासाठी तुम्ही काय सांगितलं लोकांना? आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही 2 कोटी रोजगार देऊ, आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही 15 लाख रुपये देऊ, आम्हाला सत्ता द्या, आम्ही स्विस बँकेतला पैसा परत आणू, आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही पेट्रोलचे दर 60 ते 40 वर करू, आम्हाला तुम्ही सत्ता द्या, तुमचं पिकाला दुप्पट भाव मिळेल, तुमची आमदनी दुगणी करू, हे सगळं सांगितलं, पण केलं काय? पेट्रोलचा भाव 60 चा 100, गॅसचा भाव 400 चा 1100, सोयाबीनचं डबल झाला पाहिजे तर 4000 होतं त्यावेळेस, 3.5 सूर्यवंशी किती होतं? 14ला, 14चं पण 4ला किती होतं? 3.5, 4, पुन्हा 5 पर्यंत पोहोचलो होतो, 14 अखेर, पण डबल म्हणजे 10,000, बरोबर आहे की नाही? आज काय चाललंय? इनपुट किती झालं? 4000 पिकवाला खर्च किती चाललाय? किती होता? डबल काय केलं त्यांनी? इनपुट डबल केलं। हुशार आहे ते, सगळं त्यांनी केलं। 60चं पेट्रोल होतं 40 करतो म्हणले, काय केलं?
60 + 40 किती झालं? आहे का नाही 100? आहे ना? 110 जीएसटी अजून जीएसटीने पण घ्यायला लागेल. म्हणजे प्रत्येक ती गोष्ट बेरोजगार रोजगार 2 कोटी देतो म्हणले वर्षाला. 2 कोटीचा आकडा बरोबर आहे वर्षाला, पण तो रोजगार देतो नाही. बेरोजगार केले 2 कोटी वर्षाचे. आता 10 कोटी लोक बेरोजगार झाले. त्याच्यावर हे सगळे ते आकडे बरोबर आहेत, फक्त त्याचं पुढचं नाव आणि मागचं नाव बदलून टाकलं. हा विचार झालेला हे आपल्या खिशातून चाललंय. आपण हे हलक्यावर घ्यायचं नाहीये. वर काय होतंय, आपल्याला काय करायचंय, कारण की ते जर आले परत तर हे जर चालूच राहणार आहे, अजून वाढ होईल. ते काय म्हणतात, 100 रुपयाचं डिझेल केलं तरी यांना त्रास नाही. 110 करून बघा. 110चं केलं तर तरी काही त्रास नाही. 115 करून बघा. प्रत्येक गोष्ट थोडं वाढवून बघा, थोडं वाढवून बघा. म्हणजे औषधाचं जसं डॉक्टर म्हणतात, हा औषधाचा इफेक्ट नाही, गोळी वाढवून देतो. डॉक्टर हेच गोळी देणारे नाहीये, ड्रॉप देणारे. पण तसं असतं ना की डोस वाढवून द्या, डॉक्टर काही बरं वाटणार. डोस वाढवून द्या, डॉक्टर बरं वाटणार. पण जास्त डोस वाढवल्यानंतर पोटाला त्रास होतो, बाकीचे त्रास होतात. आता तसंच झालंय देशामध्ये.